दोस्तों आज हमारे पास आई है मारुति की इक्को। ये BS6 के अंदर है, 2022 मॉडल। और इस गाड़ी के अंदर बहुत सारी दिक्कतें हैं। पहली दिक्कत है कि गाड़ी ठीक तरह से चलती नहीं है, इसकी कॉइल पूरी तरह से जल चुकी है। दूसरी इसमें दिक्कत है कि गाड़ी को पिकअप है ही नहीं, पिकअप ही नहीं है और ना ही इसको माइलेज है, माइलेज बिल्कुल भी नहीं है गाड़ी को। तो हमने क्या किया, सबसे पहले इसके इंजेक्टर रेल को सेटअप मार के ले लिया, नोज़ल हमने चेंज कर दिए। और दूसरा स्पार्क प्लग हमने CNG के डाल दिए। ये रहे इनके पुराने स्पार्क प्लग। और एयर फिल्टर हमने चेंज कर दिया। ये रहा इनका पुराना एयर फिल्टर और ये रहा नया। ओके, तो एयर फिल्टर हमने चेंज कर दिया है। थ्रोटल बॉडी हमने निकाल के क्लीन कर दी है। और इस गाड़ी के अंदर पहले क्या दिक्कत थी पूछते हैं इस गाड़ी के ओनर से। सर नमस्कार। नमस्कार सर, काय काय प्रॉब्लेम होता गाडीला, तुम्ही का गाडी विकणार होता? गाडी विकायचं ठरवलेलं म्हणजे फक्त CNG किटसाठी मी विकायचं ठरवलेलं. किती जरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तरी प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नव्हते ते. आणि सर केव्हापासून प्रॉब्लेम आहे या गाडीला? बसवल्यानंतर 2 महिन्यापासून लगेच. पहिल्या महिन्याला काय आलेलं नाही. मागच्या वेळा तेवढ्यासाठी क्लच प्लेट बदलली, परत तेवढ्यापुरता आठवड्यापुरता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्यानंतर त्या दिवशीच क्लच प्लेट बदलली, त्या दिवशी स्पार्क प्लग पण बदललेले. तो म्हटला हे CNGसाठी स्पेशल आहे स्पार्क प्लग, त्यात पण आम्हाला फसवलं. आणि ऑलरेडी तर CNG वाल्यांनी पहिला फसवलेलं आहे जिथं बसवलं. नाव घ्यायचं नको कुणाचंही. नाव नको सर, नाव नको. त्यांनीच फसवलंय पहिला मी. सर मायलेज वगैरे आता काय पडतोय? मला आता एकदा टाकी फुल केली ना साधारण 8.5 किलोपर्यंत गॅस बसतोय. 150-155 पुढे जात नाही, म्हणजे एकदम कमी मायलेज आहे. आता बघूया किती पडतं. आता बघूया पिकअप वगैरे कसं आहे. पिकअप तर काय नाही, मी सांगितलं ना क्लच प्लेट बदलली तेवढ्यासाठी म्हणजे आठवड्याभर चालली. पिकअपच नाही आहे गाडी. क्लच प्लेट बदलून पण पिकअप नाही आहे तसाच. पण पेट्रोलवरती कधी चेक केलं नाही, कधी चेक केला नाही. पण CNG वरती प्रॉब्लेम आहे. CNG वरती भरपूर प्रॉब्लेम आहे. जर्क वगैरे काय. त्यानंतर गाडी रनिंग झाली ना, 15 किलोमीटर 20 किलोमीटर रनिंग झाली आणि थांबली 10 मिनटं जरी थांबली तरी गाडी स्टार्ट झाली. ज्यावेळेला पेट्रोलवरून CNG होते त्यावेळेला सारखी बंद व्हायची. म्हणजे कंटिन्यू अशी स्मूथनेस गाडी चालू नाही. कमी जास्त हॅडलिंग फ्लक्च्युएशन आहे. हो, म्हणजे ही मारुतीची इक्को आहे आणि त्याला CNG किट चांगला चालतोय. हो, आणि तिथं बसवलं तिथं त्यांनी सांगितले हा 1 नंबर मधला CNG BS6चा किट आहे म्हणून सांगितले. हा, म्हणजे देताना असं दिला की बाबा सगळ्यात बेस्ट किट आहे. हा, आणि तो असा वर करतो समोरच आहे बेस्ट किट. ठीक आहे. तर हे होते सर, आज आपण यांच्या गाडीचं काम करत आहोत. परत एक आता काम झाल्यावर टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर आहे ना, आणखीन एक आठवड्याभरानंतर परत त्यांना मी रिक्वेस्ट करतो की परत आम्हाला एक फीडबॅक द्या म्हणून. आता तर काम चालू आहे. रिड्युसर आम्ही चेंज करणार आहोत, त्यासाठी आतमध्ये ब्रॅकेट वगैरे लावून घेणार आहोत. बाकीचं आमचं काम झालेलं आहे. तो चलिए काम कंप्लीट करके लेते हैं और इसकी टेस्ट ड्राइव देखते हैं कि गाड़ी काम होने के बाद किस तरह से वर्क कर रही है CNG के ऊपर. दोस्तों हमारी इक्को हो गई है कंप्लीट और हम लोग टेस्ट ड्राइव अच्छे से देख रहे हैं गाड़ी की. और इस गाड़ी के जो ओनर है हमारे अभिषेक पाटिल सर, वो भी हमारे साथ है. उनकी स्माइल देखिए, और उनकी स्माइल देखिए. बस इसी से आपको पता चल जाएगा कि गाड़ी का काम हमने सही करके दिया. 1 नंबर. तो चलिए टेस्ट ड्राइव लेते हैं, खत्म करते हैं. विषय हार्ड शेवट. सर आवडलं ना काम? शेवट विषय शेवट. तर हे होते आमचे अभिषेक सर. आम्ही खूप प्रयत्न करतो गाडी व्यवस्थित करण्याची तुमची. आणि जरा तुमच्या पण कुठल्या इकोमध्ये प्रॉब्लेम असेल, मायलेजचा किंवा जर्कचा किंवा इंजन फ्लक्च्युएशन होत असेल, गाडी चालत नसेल व्यवस्थित, तर नक्की साई श्रद्धा मोटर्सशी एकदा संपर्क साधा. आणि आम्ही खूप प्रयत्न करतोय की तुमची गाडी व्यवस्थित करून देऊ.
आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. अभिषेक सर धन्यवाद परत एकदा आम्हाला काम करण्याची. गाडी सेकंडवरती आता उठायला लागले, एसी लावून हे बघा दाखवा तुम्ही डायरेक्ट. धन्यवाद सर, धन्यवाद.